अलर्जीचे प्रॉब्लेम्स आहेत का? स्किन अलर्जीज म्हणजे अंगावर पित्त उठणं, अंगावर खाज येणं किंवा रेस्पिरेटरी अलर्जी, श्वास नलिकेच्या अलर्जीज जसं शिंका येणं, खोकला येणं, डोळ्यातून पाणी येणं, तर ह्या अलर्जीज खाण्यातल्या काही गोष्टीमुळे होऊ शकतात किंवा हवेमध्ये काही पार्टिकल्स असतात त्याच्यामुळे होऊ शकतात, धुळीमुळे होऊ शकतात किंवा प्राण्यांचे केस असतात त्याच्यामुळे होऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टींमुळे अलर्जीज होऊ शकतात. तुम्ही कदाचित ह्या संदर्भात ट्रीटमेंटही घेत असाल, पण बऱ्याच वेळा त्याचा फायदा जास्त काही होत नाही. तर ह्या अलर्जीज होतात आपली इम्युन सिस्टम डिस्टर्ब झाल्यामुळे. आज मी बोलणारे 4 अशा गोष्टी ज्याने तुम्ही ह्या अलर्जीज नॅचरली कमी करू शकता किंवा ठीक करू शकता. पहिला आहे ओमेगा 3 फॅट. ओमेगा 3 फॅट्समध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, म्हणजे शरीरातली सूज कमी करतं आणि त्यासोबतच इम्युनिटीला बूस्ट करतं आणि त्यामुळे अलर्जीची फ्रिक्वेन्सी खूप प्रमाणात कमी होते. त्यानंतर दुसरं आहे हळद. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो आणि हा कर्क्युमिन अलर्जीजला ठीक करण्यासाठी खूप फायदेदायक आहे. कारण जेव्हाही आपल्याला कुठल्याही पदार्थाची अलर्जी असेल तेव्हा बॉडी एक रिस्पॉन्स देत असते आणि हा रिस्पॉन्स कंट्रोल करण्यासाठी कर्क्युमिन खूप फायदेदायक असतं. त्यामुळे तुम्हाला खूप अतिप्रमाणात अलर्जीज असतील तर तुम्ही हळद गरम पाण्यामध्ये किंवा हळदीचा चहा असं रेग्युलरली घेऊ शकता, ज्याचे तुम्हाला खूप फायदे होतील. त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे प्रोबायोटिक. सो प्रोबायोटिक्स हे आपल्या गट हेल्थसाठी म्हणजे आपल्या पोटाच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट असतात आणि आपली इम्युनिटी ही पोटामध्ये किंवा गट हेल्थमध्ये स्पेशली जे आतडे आहेत त्यामध्ये डेव्हलप होत असते. म्हणजे जर तुमच्या पोटाची हेल्थ खराब असेल तर तुम्हाला अलर्जी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे तुम्ही रेग्युलरली दही, ताक किंवा किमची हा एक पदार्थ कोबीनी बनलेला असतो, म्हणजे कोबीला फर्मेंट करून बनवला असतो. तर अशा गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता. आणि चौथं जे आहे ते म्हणजे एक फ्लेव्हनॉइड आहे, त्याला क्वॉर्सेटिन असं म्हणतात. ते आलं, लसूण किंवा कांदा, त्यानंतर सिट्रस फ्रुट्स ह्यामध्ये अवेलेबल असतात. सो बऱ्याच स्टडीजमध्ये असं पाहिलं गेलं की क्वॉर्सेटिन जे फ्लेव्हनॉइड आहे ते अलर्जीज कमी करण्यासाठी सर्वात फायदेदायक आहे. सो या 4 गोष्टी तुम्ही रेग्युलरली तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा जर तुम्हाला अलर्जीचे प्रॉब्लेम असतील तर. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा.